चला आता आपल्याला जायला लागेल. का? तुम्हाला बघायला पाहुणे येणार आहेत. शुभू, अरे लाज नावाचा शब्द तुझ्या डिक्शनरीत नाहीच आहे का? अरे मोक्षाचं लग्न मोडलं तरी सुद्धा गिल्ट नावाची गोष्ट काही दिसतच नाही तुझ्या चेहऱ्यावर. अहो नाही मॅडम, गिल्ट आहे मला, म्हणूनच सॉरी म्हणायला आलो मी तुम्हाला. सॉरी सॉरी आत्ता सॉरी म्हणतोयस? तुला कळते काय हे सगळं झालंय ना, त्यात चूक तुझी आहे. खरा गुन्हेगार तू आहेस. बावळट, हा बावळट मूर्ख आहेस तू. हे मला कळतच नाही, बाबांनी तुझ्यासारख्या बावळट माणसाला त्यांचा पीए म्हणून कसा नेमलाय. आणि काय रे, तुझा बायोडेटा कोणी गेला रे? नाही, त्यात स्पेशल स्किल्स मध्ये सतत गोंधळ घालणे हे लिहिलंच असशील. गोंधळ तर तुम्ही घालता मॅडम. मी घालते गोंधळ? सॉरी, चुकून बोललो ते. तुला काय वाटलं? मला काय माहित नाही. माझ्या मागे तुम्हाला मिस वादळ म्हणतोस ते. एखाद दिवस हे वादळ जेव्हा तुझ्या समोर येऊन धडकेल ना, तेव्हा कळेल. शुभू, तू मला सांगितलंस की मुलाकडचे मला बघायला येणार आहेत आणि म्हणून मी हे सगळं केलं. आणि झालं काय? मोक्षाचं लग्न मोडलं. आता तिचं मिसेस बनण्याचं स्वप्न मिस झालं. ह्याला जबाबदार तू आहेस. होय मॅडम, मी सांगितलं, पण ऍक्शन मोड मध्ये येऊन असं पाहुण्यासने अडवायला कोणी सांगितलेलं? आणि त्यात वरती त्या मुलगीला मेकअप नसलेला हॉरर शो म्हणून आलाय मॅडम. ते अरे मूर्खा, पण ते पाहुणे मला बघायला आले होते असं खोटं का सांगितलंस तू मला? मी होय सांगितलं, पण पडताळून बघायला पाहिजे होतं ना तुम्ही. त्या परीक्षेच्या टाइम टेबल सारखं झालं. सगळी चुकी तुमची आहे मॅडम. माझी चुकी? हा, एवढं सगळं घडलं आणि काय माझी चुकी? माझं चुकलं असं म्हणायचंय का तुला? माझी झाली मॅडम, माफ करा मला मॅडम. मी नुसती न्यूज दिली ती मॅडम, पण काय तुम्ही त्याला ब्रेकिंग न्यूज बनवली मॅडम. शुभंकर, तुला कळतच नाहीये रे. अरे अरे बाबा मोक्षासाठी आता दुसरा मुलगा शोधतील. पण आता त्यांचा माझ्यावरचा राग आणखीनच वाढला. त्यांनी कानाखाली पण मारली मला. लागलं मॅडम? नाही रे, मी बाबांच्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न करत होते. मला वाटलं होतं आता थोड्याच दिवसात मला बाबांची स्माईलही मिळेल. आता जे घडलंय त्यानंतर तुम्ही अजूनच लांब गेले बाबांपासून. बाबा सॉरी. एक विषारी साप या घरामध्ये पाळतोय हे माहित नव्हतं मला इतके दिवस. त्यांना का सांग तिला तुझी सावली सुद्धा बघायची नाहीये मला. काही वर्षांपूर्वी बायको निघून गेली आणि जाताना एक केड सोडून गेली. तीच केड माझा काही घर पोखरते. नंदा का तिचा कम नशिबी बाप म्हणून मी माफी मागतो तुझी. मला खूप भूक लागली आहे. तू जेवली नाहीस म्हणून तुझी लाडकी बहीण पण जेवली नाही. तू जेवली नाहीस पिऊ? किती प्रेम करतेस का माझ्यावर? आधी तू जेव, मग मी जेवेन. आधी तू. छोट्याशा मुलीला माझी काळजी आहे. माझे बाबा त्यांना मात्र मी अजिबात आवडत नाही. आता माझी आई असती तर तिने पण मला असंच भरवलं असतं ना. नाही कळलंय आमसनी, आमच्या टेन्शन मध्ये तुम्हाला जेवण बी जात नाही आजकाल. शोभे जर हळू बोल की.
देवपूजा करतोय ना तू? त्याच्यात काय आहे, रोजच देवपूजा करतो ना तू. अगं पण आमचे हे जेवले नाही ग आज. शुभू शुभू, अरे ऐकलंस का, तुझ्या दाजींना जेवण बी जात नाही आजकाल. नाही नाही, हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. शुभू इथंच आहे, आम्ही शुभूशी बोलतो आणि लगेच फोन करतो तुम्हासनी. शुभू, अरे ते हुंड्याचा हप्ता दाजींना पुढल्याच आठवड्यात पाहिजे, पण आमचा पूर्ण विश्वास आहे हा तुझ्यावर. आम्हासनी माहित आहे तू पैशाची काही ना काहीतरी जुळणी केलीच असेल. आम्ही डायरेक्ट हो सांगून टाकतोय त्यांना. हा, देशील ना हो पैसा? दादा मी काय बोलले ते ऐकले ना, उद्याच पैसे पाहिजेत. बजरंग बली की जय. हा. झाली का देवपूजा? थांबा आले. शुभ, चल ताट तयार आहे तुझं. हे बघ तुझ्या आवडीचं लोणचं बी वाढलंय आणि खोबऱ्याच्या वड्या बी. चल बघ. आई नकोय मला. अरे असं कसं नको? अरे सकाळपासून तुझ्या पोटात अन्नाचा कण बी नाही रे. चल बघू आधी. अगं नाही, भूक गेली अगं माझी.